किसरूल तालुका पन्हाळा येथील शेतात तळ ठोकून बसलेल्या व बंडा पांडू खोत वय 82 या शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या गव्याला पकडून चांदोली अभयारण्यात सोडण्यात आलं. हा गवा गेले 15 दिवस विठ्ठलमाळा परिसरात तळ ठोकून होता. त्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्याच्या वावरामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरत होते. वृद्ध शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर शनिवारी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी वन कर्मचारी व अधिकारी गेले होते. त्यावेळी हल्लेखोर गवा तिथेच असल्याचं पाहायला मिळालं. उपस्थितांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पंचनाम्यासाठी गेलेले कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकरी थोडक्यात बचावले. दिवसभर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं वन कर्मचाऱ्यांनी गव्याला शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या पायाला दुखापत झाल्यानं अडचणी येत होत्या. त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्याला मातीचा रॅम्प तयार करून रात्री 1च्या सुमारास ट्रकमध्ये भरण्यात यश आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विशेष वाहनातून त्याची रवानगी सुरक्षित असलेल्या चांदोली अभयारण्यात करण्यात आली आहे. या कामी सहाय्यक वनरक्षक विलास काळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी, बाजारभोगावचे वनपाल राजेंद्र रसाळ यांच्यासह वनरक्षक मच्छिंद्र नवाळे, पूजा नरुटे, वनमजूर सर्जेराव काटकर, भुजंगा पाटील तसेच वन्यजीव बचाव पथकाचे संभाजी चौगले, किरण कुंभार यांच्यासह कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमने विशेष प्रयत्न केले.